दरवर्षीप्रमाणेच आपल्या इथं आबा आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना हौसेनं आपल्यापणानं बोलवत असतात. करकमची प्रसिद्ध बाजार आमटी या ठिकाणी त्याबद्दल सांगायचं काय अशी गरज नाही, सगळीकडे ती फेमस झाली आणि पूर्ण पंढरपूर तालुक्यात नाही तर अगदी पुण्यामध्ये सुद्धा पुण्यापर्यंत ही बाजार आमटी प्रसिद्ध झालेली आहे. अनेक लोकांना तिची एक वेगळी चव या ठिकाणी आवडते. काही आपल्या इथल्या छोट्या उद्योजकांनी सुद्धा त्याचा ब्रँड पण तयार केलेला आहे. आता घरी सुद्धा ते बनवता येईल अशा पद्धतीचं त्याचं प्रिपरेशन करून रेडी टू ईट अशा पद्धतीनं ती केलेलं आहे. आणि निश्चितपणे एकेका प्रत्येक गावचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. जसं सातारला गेले की कंदी पेढा वाटतो, तुम्ही इकडं उजनीला गेले की तिथली बासुंदी फेमस आहे, तसे करकमला आले की बाजार आमटी आणि बाजार आमटी आणि भाकरी याचा आस्वाद सगळेजण ह्या ठिकाणी घेतात. निश्चितपणे ह्याला चांगल्या पद्धतीने जर ब्रँडिंग करून पुढे आणलं एक चांगला व्यवसाय या भागातल्या लोकांच्या माध्यमातून उभा राहू शकतो. त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कार्यकर्त्याचे आणि नेत्याचे या तुम्ही कार्यकर्त्याच्या एक छोटंसं आमंत्रण आलं त्याच्यावरती तुमचं कार्यकर्त्याचं बॉन्डिंग दुसरी होते काय सांगा? नाही, शेवटी नेता आणि कार्यकर्ता काही वेगळा नसतो. कार्यकर्ता नसेल तर नेता शून्य आहे. आणि शेवटी कसं आहे, राजकारण हे निवडणुकीपुरतं असते. उरलेले 364 दिवस एकमेकाच्या सुखदुःखात आनंदात चांगल्या कार्यक्रमात सहभागी होणं, एकमेकाला भावनिक आधार देणं आणि नेहमीच करकममध्ये कुठल्याही छोट्या छोट्या कार्यक्रमात ही आवर्जून बोलवतात. उत्साहानं सगळे ह्या ठिकाणी स्वागत करतात. त्यामुळे एक बरं वाटतं, आम्हालाही एक ऊर्जा मिळते यातनं. कार्यकर्ते भेटतात, नवीन विचार कळतो, त्यांचे प्रश्न समजते. त्यामुळे अशा निमित्ताने एक संघटनेची सुद्धा एकोपा या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आम्ही येतो. मला एक दुसरा प्रश्न आता का ऊसदराबद्दल वाकरी तर हे चालू आहे आंदोलन. ते आले होते माझ्याकडे सगळे, त्यांना मी सगळं माझं आकडे पण दाखवले. कारखान्याचे एकूण उत्पन्न वजा खर्च. तर सरकारने नवीन कायदा केला FRPचा. FRP तर आपण दिलेलीच आहे. शेतकऱ्यांना एका बाजूला ऊस शेती परवडत नाही, दर दिला पाहिजे, हे बरोबर आहे. पण शेवटी साखरेचं उत्पन्न, विजेचं उत्पन्न, इथेनॉलचं उत्पन्न हे वजा जाता, ह्यातून खर्च वजा जातो. जो पैसा राहतो तो आपण शेतकऱ्याला देतो. आणि तुम्हाला जर पत्रकारांनी निश्चितपणे याचा अभ्यास करावा की गेल्या 10-12 वर्षामध्ये आमच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं तालुक्यातल्या इतर कारखान्यापेक्षा जवळजवळ 350 ते 400 कोटी रुपये गेल्या 10-12 वर्षात जादा दिलेले माझ्या सभासदांना. त्यामुळं आम्ही कधीच कोणाची बरोबरी म्हणून नाही, तर अधिकचं जेवढं देता येईल देण्याचा प्रयत्न करू. पण दुर्दैवानं काय झालं की आता काही लोक आंदोलन करतायत आणि आम्ही म्हणतो म्हणून हा दर दिला पाहिजे. ते म्हणतात 3000 नाही, मला वाटतं अजून जास्त द्यावा. पण म्हैस आहे आता पाण्यात, रिकव्हरी किती मिळणार आहे हे आज माहित नाही. रिकव्हरी अधिकची मिळाली अधिकचा दर देऊ शकतो. दुसऱ्या जिल्ह्यात रिकव्हरी सोलापूर जिल्ह्यात असं माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे पत्रकारांना, दुसऱ्या जिल्ह्यात जास्त म्हणजे कुठं, जे कोल्हापूर, सांगली, सातारा ही हाय रिकव्हरीची झोन आहे. की त्यांची रिकव्हरी आज कृष्णा कारखान्याची रिकव्हरी आहे 13%, 13.25%, 13.5%. आपली रिकव्हरी आहे 11%. 11 अजून पोचायची आहे. म्हणजे हिथं आत्ताच जर 2%चा फरक असेल तर 700 रुपयाचा फरक इथंच पडला ना. ऊसातून तुम्ही जेवढी साखर काढणार आहे, साखरेचे पैसे होणार आहेत. ऊसातनं साखरच आपल्याकडे कमी तयार होते, कारण आपला प्रदेश आहे हा उष्ण जास्त प्रदेश आहे उष्णतेचा. आणि एप्रिल मे मध्ये जो उन्हाळा आपल्याकडे असतो तो 42, 43, 44 डिग्रीच्या पुढे जातो. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागामध्ये उन्हाळ्याचं टेम्परेचर मॅक्झिमम जातं 38, 39, 40. त्यामुळं ऊसात अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती जसं ऊन तापल तशी ती प्रक्रिया मंदावते. जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते आणि थंडीत भूक जास्त लागते. का लागते?
तर तीच निसर्गाच्या टेम्परेचरचा हा परिणाम आहे. त्यामुळं त्याचा इफेक्ट आपल्याकडं आपल्यापेक्षा तुम्ही पलीकडे गेला उस्मानाबाद, औरंगाबाद तिथं अजून कमी आहे. तिथं तर 8 महिने ऊन आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून ही FRPचं जे फॉर्म्युला सरकारनं काढला, हा विचार करून आज नाही, गेली 100, 70, 80 वर्षापासून ही 3 झोन आहेत. हाय रिकव्हरी झोन, मध्यम रिकव्हरी झोन आणि लो रिकव्हरी झोन. आपण येतो ते मध्यम रिकव्हरीमध्ये. कोल्हापूर, सातारा, सांगलीची रिकव्हरी आपल्यापेक्षा 1-1.5%, 2% जास्त राहते. त्यामुळे त्यांच्या दरामध्ये ₹200-300 फरक राहतो. हे साधं कॅल्क्युलेशन आहे. पण त्यामुळं न समजता जर आपण काही करायला लागलो तर आपल्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेऊ. पांडुरंग कारखाना कुठल्याही खोटं कोणाला आश्वासन आम्ही आतापर्यंत देत नाही. कुठं 3500 देतो, 3600 देतो असं कधी आम्ही देत नाही. जे द्यायचं आहे ते 100% द्यायचं. आणि आम्ही परत दिवाळीला देतो, पोळ्याला देतो. हे 2 पुढचे हप्ते असतात. त्यावेळेस लोकांना, शेतकऱ्याला पैशाची गरज असते. त्यामुळे त्याचं गणित ठेवूनच आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळं एका बाजूला दिला पाहिजे ही भावना आहे, दुसऱ्या बाजूला कसं द्यायचं हे आर्थिक गणित आहे. या दोन्हीचा मेळ घालून आम्ही पुढे जातो.